की शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात। इव्हन रब्बीचे पण 10,000 रुपये जे आपण प्रत्येक हेक्टरी जाहीर केले होते तेही आता मदत सुरू, ते पण ते केंद्राची मदत ही आपल्याला तर मिळालेलीच आहे आणि अजूनही जास्त मिळाल्यानंतर ती शेतकरी बांधवांना दिली जाईल। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। केवळ 89 कापूस केंद्र सुरू करण्यात आलेले असून नगण्य संख्येवरून उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा करण्यात आली। कपास किसान ॲप्लिकेशनवरती निर्भरता नको। ई-पीक पाहणीला मुदतवाढ, शासकीय शेतमाल खरेदी केंद्र तातडीने सुरू करा, मोताळा काँग्रेसची तहसीलदारांकडे करण्यात आली मागणी। नदीजोड प्रकल्पामधून वाशिमला वगळले नाही, पुढील टप्प्यामध्ये कामाला गती येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट युक्ती, वाशिममधील जाहीर सभेमध्ये शहरी विकासावरती भर देणार। संत्रा फळपीक विमा, केवळ 17 शेतकऱ्यांचा सहभाग नोंदवण्यात आलेला असून मुदत 2 दिवसांवरती, वाशिम जिल्ह्यामध्ये 3 तालुके निरंकच। संपादन ना हरकतसाठी शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते, नाशिक मित्र प्रणाली पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जाते। अजून सुद्धा शेतामध्ये अवकाळी पावसाचे पाणी साचलेले, ब्राह्मणगाव परिसरामध्ये कांदा मक्याचे उत्पादन घटलेले असून दर नसल्याने शेतकरी सापडले संकटामध्ये। अहवाल पाठवून सुद्धा 15 दिवस उलटले तरीही खरडून गेलेल्या जमिनीचे पैसे मंजूर केलेले नाहीत। 58 कोटींची प्रतीक्षा असून सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पूर बियाण्यांचे 400 कोटी खात्यामध्ये जमा होईनात। आतापर्यंत 39 दिवसामध्ये 365 कोटी रुपये जमा करण्यात आले। दक्षिण सोलापूरच्या 4ही मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 42.77 कोटी रुपये अदा करण्यात येणार। भोकरदन येथील गर्भलिंग निदान प्रकरणी आणखी 3 आरोपींना अटक करण्यात आलेली असून 2 औषधी विक्रेही गजाआड करण्यात आले। तपासणी करून गेलेल्या महिलावर देखील रडारवरती असून आरोपींची संख्या आता 5 झालेली आहे। गर्भपातासाठी होता 15 ते 20 हजार रुपयांचा रेट। पाणी योजनेचा आढावा घेण्यात आलेला असून 80 बैठका, 400 तास चिंतन, 40 महिन्यांपासून पाणी 22 जुलै 2022 पासून नियमित आढावा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शासनाचा निर्णय, पोखरा व महाडीबीटी योजनांचा समान 50% अनुदान वितरित करण्यात येणार। आता दस्तऐवजामधील कुणबी नोंदी शोधणार स्वयंसेवक, प्रशासनाने जालना जिल्ह्यातील 20 स्वयंसेवकांची केली निवड। लातूर जिल्ह्यामध्ये हमाल अडते वादामध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा बाजार समिती बंद करण्यात आली। तोडगा निघाला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहे। कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झालेली आहे। लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यावरून युतीमध्ये चढाओढ सुरू आहे। मतदार बहिणी पडल्यास संभ्रमामध्ये सद्बुद्धीची देवाकडे प्रार्थना केली। योजना नेमकी आहे कोणाची? शेतकऱ्यांची लूट थांबणार, कृषी पणनकडून सोयाबीन खरेदी करण्यात येणार। पणनकडून 49 खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली। महावितरणला 2 दिवसामध्ये 11 कोटी रुपयांच्या वसुलीचे आवाहन करण्यात आले। बिलाचा भरणा न केल्याने वीज पुरवठा होणार खंडित। वीज व्यवस्था व्हेंटिलेटरवरती, एका कर्मचाऱ्याच्या जीवावरती 12 गावे असून 20 कर्मचाऱ्यांचा आक्रोश होतोय। आम्हाला सुद्धा माणूस समजा, अनंत अडचणींचा करावा लागतोय आम्हाला सुद्धा सामना। परभणी जिल्ह्यामध्ये सौरपंपाचा विलंब होत असून शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम संकटामध्ये सापडलेला आहे। आतापर्यंत 32,494 जणांनी भरले होते पैसे, मात्र यामध्ये 13,059 जणांनाच मिळाले पंप। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, पोट हिश्श्याची आता मोजणी 200 रुपयामध्ये होणार। शेताच्या वादामधून कुटुंबातील कटुता होणार आता दूर। शिधापत्रिकेवरील शिक्का, अस्सल आणि स्वाक्षरी बनावट असून DSOद्वारे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे। चांदूर बाजार परिसरामध्ये ती स्वाक्षरी नेमकी कुणाची असेल असा संभ्रम निर्माण झालेला आहे। मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीसाठी राज्यामध्ये लाखो विद्यार्थी असून अर्ज केवळ 53,000 विद्यार्थ्यांचीच आलेले आहे। 30 नोव्हेंबरच्या अंतिम मुदतीने वाढवला गोंधळ। उत्पादन घटले, भावसुद्धा वधारले, शेतकरी संकटामध्ये सापडले, लागवडीचा खर्चसुद्धा निघेना, लागवडीचा खर्चही निघणे झाले कठीण। धानाच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट बघायला मिळत आहे। सोबतच मालाला योग्य भाव नाही, त्यामुळे व्यापारी मालामाल होत असून शेतकरी त्रस्त झालेले आहे। धान खरेदीसाठी नोंदणीला 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून 189 केंद्रावरून 49,670 शेतकऱ्यांनी केली नोंदणी। 83 केंद्रांना धान खरेदीचे आदेश देण्यात आलेले आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीपात 189 धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली। रब्बी पेरणीसाठी बोदलकसा, चोरकमारा जलाशयाचे पाणी मिळणार नाही। कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असून पाटबंधारे विभागाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे।
अतिवृष्टीच्या मदतीपासून साखरखेड्यामध्ये शेतकरी वंचित असून सर्वेक्षणामधील दिरंगाईमुळे नुकसानग्रस्तांना मनस्ताप होतोय. शेतकऱ्यांची रब्बी पीक विम्याकडे पाठ होत असून आतापर्यंत केवळ 453 शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा. विमा काढण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. खरीप हंगामामधील पिके झाली फस्त. आता रब्बीवरती शेतकऱ्यांची भिस्त असून कारंजा परिसरामध्ये 7,610 हेक्टरमध्ये रब्बीची पेरणी करण्यात आली. शासनाने पिकांना हमीभाव देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी पाहिजे उजेड. महावितरणाला निवेदन देण्यात आले. घारोड परिसरामध्ये शेतकऱ्यांची रात्री सिंगल फेज वीज देण्याची मागणी केली जाते. कपास किसान ॲप्लिकेशनवरती 31 डिसेंबरपर्यंत करता येणार नोंदणी. त्रुटींची दुरुस्ती करावी. CCIच्या खरेदी केंद्रावरती कापूस खरेदीला आता सुरुवात झालेली आहे. तांत्रिक चुकीमुळे 9,500 शेतकरी वीजमाफीला मुकणार. शेतकऱ्यांना कमीत कमी लाभ मिळवून देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केल्याचा आरोप केला जातोय. रब्बी पीक विमा योजनेमध्ये सहभागासाठी राज्यभरामध्ये 3.25 लाख अर्ज दाखल करण्यात आलेले आहे. ज्वारीसाठी केवळ शेवटचे 2 दिवस आता शिल्लक आहे. यंदा 11,59,000 टन साखरेचे झाले उत्पादन. साखर उतारा सरासरी 7.64%. 154 कारखान्यांचे गाडप. पवना धरण परिसरातील अतिक्रमण हटवा मोहिमेनंतर धरणग्रस्तांमधील भीती आता गळत झालेली आहे. पुनर्वसन, पर्यायी जागा आणि हक्काचा मोबदला आधी का दिला जात नाही, स्थानिकांकडून नाराजीही व्यक्त केली जाते. कारवाईमुळे लहान मोठ्या व्यावसायिकांच्या उपजीविकेवरती हा परिणाम होणार. पर्यायी व्यवस्था करण्याची आता मागणी केली जाते. साहेब, आम्हाला यंदा तरी लाभ मिळेल का? दत्तक योजनेमधील खेळाडूंचा संतप्त सवाल. महापालिकेकडून 44 लाभार्थी ठरले पात्र, पण मदत निधीला आचारसंहितेमुळे विलंब होण्याची भीती व्यक्त केली जाते. 18 वर्षापासून शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वाढ होईना. हातात पडले तटपुंजी रक्कम. महागाईच्या काळामध्ये तरी दखल घेणार का? ऊस दर पीक नुकसान भरपाई द्या. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली असून कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा. गेवराईच्या भाजी मंडीमधून बहुगुणी औषध शेवगा गायब झालेला असून दर प्रति किलो तब्बल 400 रुपये. अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना बसला फटका. ऊस आंदोलनाची व्याप्ती जिल्हाबाहेर वाढली. शेकडो शेतकऱ्यांचा फौजफाटा हा विविध कारखान्यावरती धडकलेला आहे. मका हमीभावासाठी 4थ्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरूच राहणार. उत्पादक कोलमडला. आंदोलनाला वाढता प्रतिसाद. शाहूवाडीमध्ये ऊस गाळपाचा धडाका. पहाटच्या अंधारापासून कष्टकरी जीवनाचा हा संघर्ष सुरू होतो. बीड येथील कामगार. नाफेडचा 15 रुपये खरेदीचा कांदा हा 7 रुपये किलोने बाजारामध्ये दाखल होतोय. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे. भूमिगत वीज पुरवठा योजना प्रतीक्षेमध्ये असून तांत्रिक अडथळ्यामुळे ईश्वरपूर शहरातील 16 कोटींचे कामे ठप्प झालेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये विधवांना KYCमध्ये आता सवलत मिळणार आहे. पतीच्या मृत्यूचे तसेच घटस्फोटाचे प्रमाणपत्र पुरेसे ठरणार. मनरेगा कामाचा मोडला कणा. गगनबाड्यातील चित्र. मानधनविना सेवा कठीण ठरणार. रोजगार सेवक आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे. कारण वाढत्या जबाबदाऱ्या, कमी मानधन मिळतंय. डिजिटल उपस्थिती, फोटो अपलोड, मास्टर रोल आणि नोंदणी काम, प्रवास, डेटा खर्च खिशामधून. तांत्रिक अधिकाऱ्यांशी समन्वय. कृषीच्या भरारी पथकाने जप्त केली 28.40 लाख रुपयांची अनधिकृत खते. जैनापूर परिसरामध्ये कारवाई करण्यात आली. बोगस खतांचा सुरसुराट सुरू. देशातील प्रदूषित नद्यांमध्ये गोदावरी नदीचा समावेश करण्यात आलेला आहे. पंचगंगेचे पाणी पिण्यासाठी नव्हे तर आंघोळीसाठी सुद्धा घातक ठरवण्यात आलेले आहे. सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांचा संप. कृषी योजनांवरती परिणाम होतोय. संप काळातील वेतन सुद्धा आता थकलेले आहे. आंबा उत्पादकांना फळपीक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. रायगड परिसरामध्ये 46% ते 51% मंजुरी मिळाली. सुधारित क्रमांकांच्या आधारे भरपाई देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश. साफसफाईच्या ठेकेदारीमध्ये कर्जबाजारी झाल्याने बनला ड्रग्ज तस्कर. NDHच्या पथकाने ठोकल्या बेड्या. 75 ग्रॅम MD जप्त करण्यात आला. अन्यथा मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करणार. वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या त्रासाला वैतागलेल्या शेतकरी संघटनेचा निविदेद्वारे इशारा देण्यात आला. भिंतबारी ठाणापाडा रस्ता कामामुळे 130 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून बोरगाव परिसरामध्ये तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. 10,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला असून कोल्हापूर, सांगलीमध्ये 68 कोटी 34 लाख रुपयांची थकबाकी आहे. वाहन तपासणी शुल्कवाढ मागे घ्या. रिक्षा संघटनांची मागणी. परिवहन विभागाला दिले निवेदन.
कोकण परिमंडळामध्ये 37,51,00,000 रुपयांची वीज बिले थकीत असून 3,021 ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपामध्ये खंडित करण्यात आलेला आहे. दित्वा चक्रीवादळाचे श्रीलंकेमध्ये 46 बळी गेलेले असून 23 जण बेपत्ता आहे. मदतीसाठी भारताचे ऑपरेशन सागर बंधू. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 0 पैशातून उभे राहणार बंधारे. जिल्हा परिषदेचा उपक्रम जिल्हाभरामध्ये 8,460 बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.